नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःचा परिचय थोडक्यात समोरच्या व्यक्तीला करून देणं. आपण सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे काय, तसंच त्यातील पॉइंट्स, सेल्फ इंट्रोडक्शनची गरज का आहे व काही टाळता येणाऱ्या मुद्द्यांची आपण माहिती घेऊ. What is a self-introduction? We all in our lifetime have to introduce ourselves to others. The introduction usually lasts for around 2 minutes to 3 minutes. It is very important that gives the first impression to others about us. It has a great impact on your self-esteem and self-confidence. याचा अर्थ आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात इतरांना आपली ओळख करून दिली पाहिजे. परिचय सहसा सुमारे 2 ते 3 मिनिटं टिकतो. हे खूप महत्वाचे आहे की आपल्याबद्दल इतरांवर छाप कशी पडते त्याचा तुमच्या आत्मसन्मानावर आणि आत्मविश्वासावर मोठा प्रभाव पडतो. सेल्फ इंट्रोडक्शनची गरज का आहे? इट इज हेल्पफुल इन फीलिंग बेटर अबाउट युअर सेल्फ. स्वतःबद्दल चांगले वाटणे. बूस्टिंग युअर कॉन्फिडन्स. आत्मविश्वासात वाढ होणे. बिल्डिंग युअर सेल्फ एस्टीम. स्वाभिमान निर्माण करणे. मेकिंग फ्रेंड्स. मैत्री बनवणे. फीलिंग इन कंट्रोल. नियंत्रणात वाटणे. सेल्फ इंट्रोडक्शन करतानाचे काही मुद्दे आपण पाहू. यामध्ये पहिला आहे विशेस. यू हॅव टू विश डिपेंडिंग ऑन द टाइम आयदर गुड मॉर्निंग, good afternoon, or good evening. Good morning, my dear friends. Respected sir, good morning. Special or lovely morning to you all. तुम्हाला गुड मॉर्निंग, शुभ दुपार किंवा शुभ संध्याकाळ यानुसार शुभेच्छा द्याव्या लागतील. जसं की शुभ प्रभात माझ्या प्रिय मित्रांनो. आदरणीय सर, शुभ सकाळ तुम्हा सर्वांसाठी विशेष किंवा सुंदर सकाळ अशा प्रकारे. यानंतर आहे पर्पज. वी हॅव टू टेल द पर्पज ऑफ कमिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. वी कॅन से आय हॅव कम हिअर टू टेल यू अबाउट माय सेल्फ. म्हणजे उद्देश, प्रेक्षकांसमोर येण्याचा उद्देश सांगायचा आहे. आपण असे म्हणू शकतो की मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगण्यासाठी येथे आलो आहे. यानंतर आहे नाव. नेम. हिअर यू टॉक अबाउट युअर नेम. टू ग्रॅब the eye of the audience, you have got to present your name differently. इथे तुम्ही तुमच्या नावाबद्दल बोलत आहात. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव वेगळ्या पद्धतीने सादर करावे लागेल. तुमच्या नावासोबतच महत्वाचे आहे फादर्स नेम. हिअर यू हॅव टू से कन्सर्निंग युअर फादर्स नेम. बिगिन युअर फादर्स नेम ॲज मिस्टर और प्रोफेसर और डॉक्टर. येथे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाबद्दल सांगायचे आहे. तुमच्या वडिलांची जी उपमा असेल ती लावून सांगू शकता, जसे प्राध्यापक, डॉक्टर, ॲडव्होकेट इत्यादी. यानंतरचा मुद्दा आहे कुटुंब. फॅमिली. इट्स अ गुड चान्स टू इन्फॉर्म अबाउट युअर फॅमिली. देअरफॉर टेल द स्मॉल प्रिंट व्हॉट यू वॉन्ट टू टॉक अबाउट देम. आपल्या कुटुंबाबद्दल माहिती देण्याची ही एक चांगली संधी आहे. म्हणून आपण त्यांच्याबद्दल काय बोलू इच्छिता ते थोडक्यात सांगा. यानंतर मुद्दा आहे व्यवसाय म्हणजे प्रोफेशन. टॉक अबाउट युअर प्रोफेशन, व्हॉट यू आर डुईंग ॲट द मोमेंट. तुम्ही सध्या काय करत आहात याबद्दल म्हणजे तुमच्या व्यवसायाबद्दल बोला. यानंतर आहे लोकेशन. टॉक अबाउट युअर प्रेझेंट लोकेशन. यू कॅन ऑल्सो टॉक अबाउट युअर नेटिव्ह प्लेस. इट इज बेटर टू डिस्क्राईब अबाउट or talk about your place which is famous for. तुमच्या सध्याच्या स्थानाबद्दल बोला. आपण आपल्या मूळ ठिकाणाबद्दल देखील बोलू शकता. आपल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाबद्दल वर्णन करणे किंवा त्याबद्दल बोलणे चांगले आहे. यानंतर आहे छंद किंवा सवयी म्हणजेच हॉबीज और हॅबिट्स. हॉबीज मीन्स व्हॉट यू लाईक इन युअर लेजर अँड हॅबिट मीन्स युअर रेग्युलर ऍक्टिव्हिटीज. This part talks about your nature and your lifestyle. Be careful while telling this. छंद म्हणजे तुम्हाला तुमच्या विश्रांतीमध्ये काय करायला आवडते आणि सवयी म्हणजे तुमचे नियमित क्रियाकलाप. हा भाग तुमचा स्वभाव
आणि तुमच्या जीवनशैलीबद्दल बोलतो. हे सांगताना थोडी काळजी घ्या. यानंतर लाईफ एम, जीवनाचे उद्दिष्ट. टॉक अबाउट व्हॉट इज युअर एम इन लाईफ. इट विल बी गुड इफ युअर एम इज हाय. यू मस्ट थिंक हाय अँड रीच हाय. जीवनातील तुमचे ध्येय काय आहे याबद्दल बोला. तुमचे ध्येय उच्च असेल तर चांगले होईल. तुम्ही विचार करून उंचावर पोहोचले पाहिजे. यानंतर तुमच्या अचीवमेंट्स. टॉक अबाउट व्हॉट यू अचीव्ह अप टू नाव. मिनिमम इट इज गुड टू टॉक अबाउट 3 achievements and maximum 5. Though achievements are small, tell them. It shows your confidence. But don't say I have don't any achievements. तुम्ही आतापर्यंत काय साध्य केले याबद्दल बोला. किमान 3 आणि कमाल 5 यशाबद्दल बोलणे चांगले आहे. यश जरी लहान असेल तरी सांगा, कारण ते तुमचा आत्मविश्वास दर्शवते. पण माझ्याकडे काही उपलब्धी नाही. यानंतर फेवरेट पर्सन और आयडियल. इट इज गुड टू से अबाउट युअर आयडियल पर्सन. यानंतर तुमच्या आदर्श व्यक्तींबद्दल बोलणे चांगले राहील. यासोबतच फेवरेट मूवीज, थिंग्स, कलर, प्लेसेस एक्सेट्रा. इफ यू वॉन्ट टू टेल युअर फेवरेट about your taste and preferences to others. आवडते चित्रपट, गोष्टी, रंग, ठिकाणे इत्यादी जर तुमच्या आवडत्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तर यावरून तुमच्या आवडी आणि प्राधान्य ठरतात. यानंतर आहे युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. यू कॅन टॉक अबाउट युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. मेक शुअर युअर वीकनेस शुड नॉट बी अबोज ऑर इनकरेजिबल. तुमची ताकद आणि कमकुवतपणा. तुम्ही तुमच्या सामर्थ्य आणि कमकुवतपणाबद्दल बोलू शकता. तुमची कमकुवतता मूर्खपणाची किंवा चुकीची नसावी याची खात्री करा. यानंतर आहे सभोवताली असणाऱ्या व्यक्ती. पीपल यू लाईक अँड डिसलाईक. यू हॅव टू टेल व्हॉट काइंड ऑफ पीपल यू लाईक और व्हॉट काइंड ऑफ पीपल यू डिसलाईक. एनी टर्निंग पॉइंट इन युअर लाईफ. हाऊ यू आर डिफरंट फ्रॉम अदर्स. तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात किंवा कोणत्या प्रकारचे लोक आवडत नाहीत हे तुम्हाला सांगावं लागेल. त्यासोबत तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे आहात हे सुद्धा सांगू शकता. शेवट हा नेहमी चांगला असावा यासाठी कन्क्लुजन. इन कन्क्लुजन ऑफर अ मेमोरेबल आन्सर ऑन द क्वेश्चन्स द लिसनर्स प्रोबॅबली विल हॅव when they listen to your public speaking speech. It will be perfect ending to your self-introduction. निष्कर्ष. शेवटी श्रोत्यांनी तुमचे सार्वजनिक भाषण ऐकल्यावर त्यांना पडलेल्या प्रश्नांवर एक संस्मरणीय उत्तर द्या. तुमच्या आत्मपरिचयाचा तो परिपूर्ण शेवट असेल. यानंतर शेवटी धन्यवाद म्हणा. Finally, say thank you. You will have to maintain your speech according to time. Generally 3 minutes, and you must take the speech depending on the section of life. तुम्हाला तुमचे भाषण वेळेनुसार ठेवावे लागेल. साधारण 3 मिनिटं आणि तुम्ही लोकांच्या वर्गानुसार भाषण केले पाहिजे. यानंतर सेल्फ इंट्रोडक्शन तुम्ही दरवेळेला इम्प्रूव्ह करू शकता. लिसन टू व्हॉट यू आर सेइंग टू युअर सेल्फ. नोटीस what your inner voice is saying. Take some time to listen and even write down what you are thinking. तुम्ही स्वतःला काय म्हणत आहात ते ऐका. ऐकण्यासाठी थोडा वेळ द्या आणि तुम्ही काय विचार करत आहात ते लिहा. Monitor your self-talk. Analyze that your self-talk is more positive than negative. तुमचे self-talk नकारात्मक पेक्षा जास्त सकारात्मक आहे याचा विचार करा. Change your introduction. Avoid speaking negative and try to look for things that might add a better spin to a tough situation. नकारात्मक बोलणे टाळा. चांगल्या गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे बोला. अशा पद्धतीने सेल्फ इंट्रोडक्शन सकारात्मक पद्धतीने कसे द्यायचे ते आपण पाहिले. धन्यवाद.